माझं मूल्यमापन करणे कोणाही लुंग्या सुंग्याचं काम नाही, असा खणखणीत टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी लगावला. पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने देण्यात येणारा महर्षी पुरस्कार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांना वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते आणि डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, चंद्रकांत छाजेड, आमदार मोहन जोशी, महापौर चंचला कोदरे, उपमहापौर सुनील गायकवाड, उल्हास पवार, विश्वजित कदम, मीना शहा, संयोजक आबा बागुल आणि जयश्री बागुल उपस्थित होते. डॉक्टर विनोद शहा. खासदार कलमाडी यांनी नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात याच व्यासपीठावरून वनमंत्री पतंगराव कदम यांना चिमटा काढताना कदम यांचे काम सांगलीपुरते मर्यादित आहे असे विधान केले होते. त्याचा कदम यांनी चांगलाच समाचार घेतला. माझे काम सांगलीपुरते मर्यादित आहे की आणखी पुढे आहे हे राज्यातील जनतेला चांगले ठाऊक आहे. माझे मूल्यमापन कोणीही करू नये, ते लुंग्या सुंग्याचे काम नाही. मीही अशा आलतू फालतू गोष्टींना महत्त्व देत नाही, असे घणाघाती टीकास्त्र पतंगराव कदम यांनी कलमाडी यांचे नाव न घेता महर्षी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सोडले. 50,000 लोकांना कशी जुळणार. आजपर्यंत सगळे जे कार्यक्रम इथे केले त्या सगळ्या कार्यक्रमाला मी आता दिवशीपासून राजीव गांधी सगळे आमचे मित्र बापना म्हणाली गोष्ट खरे. आता वरवर नाही तर ताकदीने शक्तीने त्याच्या पाठीशी उभा राहायचं. आणि एकदा ठरवलं की करू शकतो ते मदन आपल्याला म्हणते चालत त्या बघूया कशाला काय. परंतु आता काय पाहुणे कलाकाराची भूमिका घेतली. परवा इथे सांगितलं काही लोकांनी की पतंगरावांचं सांगितलं त्याच्यामुळे 40 वर्ष 30 वर्ष आमदार आणि 20 वर्ष मंत्री समज महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही खात्याचं काम तिने केले. आलतो फालतू गोष्टीला मी फार महत्व देतो आणि माझं मोजमाप करायला फार अवघड गोष्ट कुणाचं जुन्याचं काम नाही. असल्या गोष्टीला सुद्धा मी फारसं महत्व देत नाही. उगीच लोक त्यांनी चर्चा करतात. काम करत राहावं. मला बाळासाहेब भाजपने सांगितलं बोलणाऱ्यांना बोलत जावं, लिहिणाऱ्यांना लिहित राहावं आणि काम करणाऱ्यांना काम करत राहावं. असा आवाज तू काम करतोय, करू नाहीस, अडचण नाही. दिल्लीचं राजकारण 75 नंतर सुरू होतं. आता नावाच्या आमचं आलं असल्यामुळं एक नव्या तरुणांना सगळ्या अपेक्षा निर्माण झाली. तेव्हा खूप वाव आहे, खूप संधी आहे आणि तुम्ही सिद्ध केलेला आहे. नगरपालिकेचा अभ्यास, बजेट कसं काढायचं आपल्या इथं आणायचं आणि ते कसं चांगल्या कामासाठी वापरायचं याचा आदर्श नमुना म्हणजे आबा बागुल. यावेळी विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी कदम यांच्या भाषणाचा धागा पकडत कदम मर्दगडी आहे, त्यांच्या नावाने कुणी कितीही बोटे मोडली तरी फरक पडणार नाही. पतंगराव तुमची वाटचाल चालूच ठेवा असे आवाहन केले. हा कार्यक्रम वेगवेगळ्या राजकीय जुगलबंदींनीही चांगलाच रंगला. सगळ्याच व्यक्तींनी आपल्या भाषणात संयोजक नगरसेवक आबा बागुल यांच्या कामाचा गौरव करत त्यांना अजून राजकारणात योग्य संधी मिळत नसल्याचे वनमंत्री कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कदम यांनी आपल्या भाषणाचा शेवट आबा तू काळजी करू नकोस, सगळे बरोबर होईल या वाक्याने केली. आमचं केंद्रातलं नेतृत्व तरुण आहे, त्यामुळे आबाला नक्की चांगली संधी मिळेल असे सांगत दिल्लीतील राजकारण 75 नंतरच सुरू होते अशी मिश्किली देखील केली. माझ्या मित्राला सरकारला सेवा व्हावी डॉक्टरला या ठिकाणी आपला पुरस्कार दिला, त्यावर त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आबा तू काळजी करू नको, बरोबर होईल. डॉक्टर शहा यांनी पतंगरावांच्या समवेतच्या आठवणींना उजाळा दिला. ते प्रथम आमदार झाले तेव्हा त्यांच्याबरोबर एका कार्यक्रमाला तू भावी मुख्यमंत्र्यांशेजारी बसतोय असे सांगत त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षांची आठवण करून दिली.